नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. तोंडाला काळी पट्टी बांधून आम्ही दिग्रसकर संघटनेचे हुतात्मा स्मारक दिग्रस येथे आंदोलन. 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या आधी हुतात्मा स्मारकाचे काम पूर्ण करणार. हा नगर परिषद दिग्रसने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे 1 वर्षापासून सुरू असलेले काम पूर्ण न करून नगर परिषद प्रशासनाने हुतात्म्यांचा अपमान केल्याने आम्ही दिग्रसकर संघटनेने आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी तोंडाला काळी पट्टी बांधून मूक आंदोलन केले. यावेळी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजिंक्य म्हात्रे, सय्यद अक्रम, सय्यद उमर, पूनम पटेल, पत्रकार अफजल खान, भारत पाटील, महंत मनोज महाराज राठोड, अनिल भरारे, स्वप्नील दुदे, अक्षय जयस्वाल, उद्धव अंबुरे, हरबाज धारीवाला, अमर नरोडे, रिंकेश शिंदे इत्यादि उपस्थित होते. शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, देश पर मर मिटने वालों का बाकी यही निशा होगा. आज 9 ऑगस्ट क्रांती दिवस तसेच जागतिक आदिवासी दिवसानिमित्त तमाम नागरिकांना, देशवासियांना मी शुभेच्छा देतो. परंतु माझ्या शुभेच्छा या नगरपालिका प्रशासनाला नसणार जोपर्यंत या स्मारकाचं काम पूर्णत्वास नाही येईल. याच्या पहिले 1 जूनला मी उपोषणाला बसणार अशी ताकीद दिलेली होती. कारण 1 वर्ष होऊन सुद्धा प्रशासकीय कार्यकाळात या कामाला मंजुरी भेटल्यानंतर, वर्क ऑर्डर निघाल्यानंतरही वर्ष आता होत आहे. परंतु या शहीद स्मारकाची विटंबना तिथे चालली होती. त्यामुळे उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. परंतु प्रशासनाने मला हे सांगितले की तुम्ही उपोषण करू नका, स्थगित करा, कारण आम्ही काम सुरू करतो आहे. आणि बरोबर त्यांनी काम सुरूही केलं. परंतु आमचा विरोध विकासाला नाही आहे, तर या कामाला होणाऱ्या दिरंगाईसाठी आहे. आणि आजचा जो क्रांती दिवस आहे, क्रांती दिवस म्हणजेच की आज क्विट इंडिया मूवमेंट म्हणजे भारत छोडो आंदोलन सुरू झालं होतं. डू ऑर डायचे नारे देण्यात आलेले होते. माझं या प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की या विषयावर आता तरी तुम्ही तुमची गती वाढवा आणि हे पूर्णत्वास न्या. आमच्यासोबत इथे नगरसेवकसुद्धा उपस्थित आहे, सय्यद अक्रम भाई, यांनी सुद्धा या गोष्टीचा पाठपुरावा केला. परंतु झोपलेल्याला आपण उठवू शकतो, परंतु झोपीचं सोंग घेणाऱ्याला आपण उठवू शकत नाही. त्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी आज ही परिस्थिती तुम्ही बघू शकता या स्मारकाची. आज इथं कुठलेही रील्स नाही आहे. त्यानंतर पूर्ण काम अपुरं पडलेलं आहे आणि प्रशासनाकडून सांगण्यात येते की अंतिम टप्प्यात करण्यात येत आहे, आता परवानगी घेतलेली आहे हे स्मारक हटवण्याची. परंतु 1 वर्ष होऊन तुम्ही पहिलेच परवानगी घ्यायला पाहिजे होती. आता माझी एकच विनंती आहे, या नगरपालिका प्रशासनाकडून तर अपेक्षा आम्ही आता ठेवू शकत नाही, परंतु या जिल्ह्याचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे असे आमचे सन्माननीय पालकमंत्री संजय भाऊ राठोड आणि खासदार सन्माननीय संजय भाऊ देशमुख साहेब यांनी जातीने लक्ष घालून हा विषय मार्गी लावावा. कारण आम्हाला राजकारण नाही करायचं आहे. आमची सुद्धा तेवढीच नागरिक म्हणून जबाबदारी येते. कारण या लोकांनी आपल्या देशासाठी प्राणांची आहुती दिली. आज जे आपण सुरक्षितपणे या देशात वावरतो आहे ते यांच्या त्यागामुळे आपण वावरतो आहे. त्यामुळे आमची सुद्धा तेवढीच जबाबदारी येते नागरिक म्हणून. त्याचमुळे दिग्रसकर संघटनेच्या वतीने एक दिग्रसकर नागरिक म्हणून आम्ही आमच्या यातना या प्रशासनापुढे मांडलेल्या आहे. धन्यवाद. शकील आज़मी साहब ने कहा था कि दर्द से हद से गुजारे तो सभी जाएंगे, दर्द की हद से गुजारे तो सभी जाएंगे, जल्दी या देर से मारे तो सभी जाएंगे. नदियाँ लाशों को रखती नहीं अपनी आगोश में, तैरे या डूबे किनारे तो सभी जाएंगे. आज 9 अगस्त क्रांति दिन. इसी दिन 9 अगस्त 1942 को हमारे पूर्वज स्वतंत्र संग्राम सेनानियों ने भारत छोड़ो आंदोलन की नींव रखी थी, जिसमें गांधी जी ने कहा था स्वतंत्र के लिए करो या मरो. उस वक्त की लड़ाई हमारी अंग्रेज़ों के खिलाफ थी. अंग्रेज़ आए और चले गए, लेकिन कुछ अंग्रेज़ हमारे देश में रह गए. उसमें से कुछ अंग्रेज़ शायद हमारे शहर में भी रह गए. उन अंग्रेज़ों के खिलाफ आज 9 अगस्त यानी शहीदों को याद करने का दिन, हम आमिस दिग्रसकर संगठन के बैनर तले मैं सलाम करूंगा
आमी डिग्रस्कर संगठना को, क्योंकि मैं सत्ता में हूँ, सभापति हूँ। उसके बावजूद भी आमी डिग्रस्कर संगठना का सक्रिय सदस्य हूँ और आज मेरी अपनी सत्ता का मैं जाहिर निषेध करता हूँ। उसकी वजह एक है कि हुतात्मा स्मारक का काम करीब करीब 1 साल पहले शुरू हुआ था और हम लोगों ने बार बार नगर परिषद प्रशासन को इसका पाठ पुरावा किया। उसके बावजूद भी आज नगर पालिका प्रशासन ये कहती है कि हमने परवानगी के लिए तहसील मार्फत कलेक्टर साहब को अर्जी दिया। मैं आपको बता दूं, क्या हुतात्मा स्मारक का रिनोवेशन किया जा रहा है, शिफ्टिंग नहीं। अगर शिफ्टिंग होती तो शायद टेक्निकल इश्यू होते, प्रशासन को शिफ्टिंग के लिए परवानगी की ज़रूरत होती। अगर नगर पालिका प्रशासन चाहे तो मुख्याधिकारी साहब के वो अधिकार है कि वो इसी नूतनीकरण की जगह इस हुतात्मा स्मारक को शिफ्टिंग किया जा सके। लेकिन हमारी बदनसीबी और शोकांति का ये है कि परमिशन भी साल भर के बाद नगर पालिका तहसीलदार मार्फत कलेक्टर साहब को मांग रही है। मुझे इनकी नीयत में खोट नज़र आता है। अगर आपको पता था कि टेक्निकल इशू है, शिफ्टिंग का भले ही नहीं लेकिन नूतनीकरण में भी परवानगी की ज़रूरत है, तो आप 1 साल पहले ही परवानगी मांगते। अभी जब आमी डिग्रस्कर संगठना के मार्फत नगर पालिका प्रशासन को यह कहा गया कि हम यहाँ पर 9 अगस्त को मुख्य आंदोलन करने वाले हैं, अब आप बता रहे हैं कि हमने परमिशन मांगे। मैं नगर पालिका प्रशासन और जिम्मेदार अधिकारियों का निषेध करता हूँ और आमी डिग्रस्कर के जानिब से तमाम डिग्रस्कर को एक शेर कहता हूँ कि सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं। मेरा मतलब आमी डिग्रस्कर संगठना कह रही है कि सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है। मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में ना सही, तेरे सीने में सही हो कहीं भी आग, लेकिन ये आग जलनी चाहिए, ये आग जलनी चाहिए। धन्यवाद। आज आम्ही दिग्रस्कर संघटनेच्या वतीने मूक आंदोलन पुकारण्यात आले। हुतात्मा स्मारक कमान गेट येथे हा मूक आंदोलन करण्यात आला। या मूक आंदोलनाचे कारण असे आहे की आपल्याला फुकटात मिळालेला जो स्वतंत्र आहे तो आपण उपभोगत आहोत आणि त्या स्वातंत्र्याचा आपण मजा घेत आहोत। त्याच्यातनी मी सुद्धा आलो, म्हणजे आपल्या अक्रम भाईने एक शेर मारला, एक शेर अजिंक्य मात्रे साहेबांनी मारला, आमचे जे उपाध्यक्ष आहेत। एक शेर मी मारून देतो, बन आप अपने सफीने का ना खुदा आए दोस्त, बुलंद अज़्म हवाओं के रुख बदलते हैं। आमच्या आम्ही दिग्रस्कर संघटनेचे अध्यक्ष अफजल भाई हा शेर यांच्यावर आहे। नगरपालिका प्रशासन आणि आपल्या गावात म्हटल्या जाते की 2 नेते विकासाचे महामेरू आहे, परंतु हा हुतात्मा स्मारक बेजार पडलेला आहे। इथं कावळे कबूतर हागत आहे। आपल्या संपूर्ण भारतवासियांचा इथं अपमान होत आहे। तरी नगरपालिका प्रशासन, पालकमंत्री आणि खासदार महोदयांना माझी विनंती आहे की ताबडतोब या हुतात्मा स्मारकाचा काम जर झाला नाही तर येणाऱ्या 8 दिवसांनी हा तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल। त्याच्यानंतर तुम्ही दिग्रसमध्ये कुठेही फिरा, रस्त्यात गड्डे की गड्ड्यात रस्ते, मला दाखवा। एकाही ठिकाणचा एकाही मूल्याचा रस्ता चांगला नाही। एखादा चांगला रस्ता दाखवा, आम्ही दिग्रस्कर संघटनेच्या वतीने 1001 रुपये इनाम घेऊन जा। तरी माझी विनंती आहे ताबडतोब या हुतात्मा स्मारकाचा काम करण्यात यावा। धन्यवाद। आज आमी डिग्रस्कर संगठना की ओर से हुतात्मा स्मारक कमान गेट के पास इसका काम तकरीबन 1 साल से शुरू है। ये हमारे लिए बहुत ही शर्म की बात है, ये शोकांति का है कि हमें ऐसा सोया हुआ नगर पालिका का प्रशासन मिला है। हमारी आमी डिग्रस्कर संगठना की ओर से नगर पालिका को एक नम्र विनंती है, बाकी काम ना सही, कम से कम हमारे देश के लिए जो स्वतंत्र सेनानी जो हमारे लिए शहीद हुए उनका ध्यान रखते हुए इस शहीद स्मारक का, इस हुतात्मा स्मारक का काम जल्द से जल्द गति से होना चाहिए। एक
एक मिसाल होनी चाहिए नगर पालिका की ओर से कि हमने इस चीज़ को आगे बढ़ाया है, लेकिन ऐसा न होते हुए हमें ये दुख व्यक्त करना पड़ रहा है और हमें इस मूक आंदोलन के लिए बैठने का काम बढ़ा है। फिर से हम ये गुजारिश करते हैं कि जल्द से जल्द इस स्मारक का काम होना चाहिए। धन्यवाद। हम लाए हैं तूफान से कश्ती निकाल के इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के, या कवी प्रदीपच्या या ओळीनं प्रभावित होऊन भारत सरकारने 1973ला हुतात्मा स्मारक म्हणून जे लोक जेलात गेले, कारावास भोगला, ज्यांनी बलिदान दिलं, अशा लोकांच्या स्मृतीसाठी, त्यांच्या सन्मानासाठी आणि ते येणाऱ्या भविष्याला आठवणीत राहावं, त्यांचा आदर्श येणाऱ्या भविष्याने घ्यावा, ह्यासाठी गावोगावी असे स्मारक उभारण्यात आलेले आहे। डिग्रसला सुद्धा हे स्मारक उभारण्यात आले, परंतु दुर्दैव हे आहे की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बळी दिला आहे, ज्यांनी कारावास भोगला आहे, त्यांची आत्मा आज स्वर्गातून या डिग्रस नगरीच्या प्रशासनासाठी आणि त्याच्या या पदाधिकाऱ्यांसाठी ढसढसा रडत असेल की बाबा ह्याच्यासाठी केला का आम्ही हा उपद्व्याप, ह्यासाठी हा देश स्वतंत्र केला आहे का? हा देश स्वतंत्र झाला, त्या स्वातंत्र्याचे गोडवे आम्ही गात आहोत, मात्र त्या स्वातंत्र्याचे चटके ज्यांनी भोगले, शिक्षा ज्यांनी भोगली, गोळ्या ज्यांनी झेलल्या, त्यांचा अपमान ही नगर परिषद करत आहे। म्हणून या नगर परिषद प्रशासनाचा, नगर परिषद बॉडीचा मी जाहीर धिक्कार करतोय आणि एक सूचना सुद्धा करतो आहे नगर परिषद प्रशासनाला, नगरपालिका पदाधिकाऱ्यांना की लवकरात लवकर या हुतात्मा स्मारकाचं काम पूर्ण करावं, अन्यथा एक अशा आंदोलनाला तुम्हाला तोंड द्यावं लागेल तर इतिहास त्याची नोंद घेईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।